नुकत्याच रस्ते अपघातात एका 33 वर्षीय व्यक्तीचा ब्रेनडेड झाल्यानं मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या सहमतीनं अवयवदानाचा निर्णय ठाण्यातील जैन हॉस्पिटलनं घेतला. सदर व्यक्तीच्या अवयवदानानं विविध रुग्णालयातील 9 जणांना अवयवदान करून जीवनदान देण्यात महावीर जैन हॉस्पिटलला यश आल्याचं हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर रणवीर कोष्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ठाण्यातील हजुरी येथील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हॉस्पिटलचे ट्रस्टी अजय आशर, ठाणे महापालिका उपायुक्त महेश राजदेरकर आणि डॉक्टर मंडळी उपस्थित होते. 29 मार्च रोजी ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये एका 33 वर्षीय व्यक्तीचं रस्ते अपघातात ब्रेनडेड झाल्यानंतर नातेवाईकांना माहिती देत मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर मयत व्यक्तीच्या अवयवदानाचा निर्णय त्यांच्या नातेवाईकांच्या सहमतीनं घेण्यात आला. यामध्ये महावीर जैन हॉस्पिटलचे डॉक्टर रणवीर कोष्टी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबईतील विविध हॉस्पिटलच्या डॉक्टरांना संपर्क करून हृदय, 2 किडन्या, लिव्हर, पॅक्ट्रिया, कार्निया, बोन ब्राईज असे पार्ट डोनेट करण्यासाठी संकलित करण्यात आलं. यामध्ये लिव्हरचे 2 विभाग करण्यात आले. त्याला स्प्लिट लिव्हर असं म्हणतात. केईम आणि अपोलो हॉस्पिटल असे 2 ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलं. यात विशेष म्हणजे 9 वर्षाच्या पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात आली आहे. हार्ट, लिव्हर आणि किडनी हे 24 तासात ग्रीन कॉरिडॉरद्वारे रवाना करण्यात आले. त्यानंतर हे सर्व अवयव 9 रुग्णांना तातडीनं प्रत्यारोपण केल्याचं त्या हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं. ही सर्व प्रक्रिया 40 डॉक्टरांच्या टीमनं यशस्वीरित्या पार पाडली. ब्रेनडेडबाबत डॉक्टरांनी सांगितलं की 100% ब्रेनडेड जाहीर केल्यानंतर नातेवाईकांकडून स्वीकृती घेऊनच रुग्णाला मृत घोषित केलं जातं. त्यामध्ये शासनाकडे पूर्ण माहिती देत त्यांच्या टीमकडून तपासणी केल्यानंतरच पुढील प्रक्रिया पार पडते. सदर अवयवदान जाहीर झाल्यानंतर मुंबईतील HN रिलायन्स हॉस्पिटल, मॅक्स नानावटी हॉस्पिटल, केईम हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, सह्यारा बोन बँक इथे विविध अवयव पाठवण्यात आले. अवयवदानात सर्वाधिक मागणी किडनीला ट्रान्सप्लांटला असून जवळजवळ 60 ते 70 हजार रुग्ण प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर लिव्हर आणि लंग्सचे पेशंट येतात. लाखो पेशंट्स हे अवयवासाठी प्रतीक्षेत असून त्यांना वेळेत अवयव पुरवण्यासाठी डॉक्टरांची टीम तत्पर असते. महावीर जैन हॉस्पिटलचे ट्रस्टी अजय आशर यांनी हॉस्पिटलच्या उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितलं की आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अगदी अल्प दरात उपचार आणि सुविधा पुरवण्यात येते. रुग्णांच्या सेवेसाठी आमचं रुग्णालय सज्ज आहे. आमच्या डॉक्टरांच्या टीमकडून चांगलंच सहकार्य मिळत आहे. अवयवदान ही चळवळ असून ती अधिक वाढवण्यासाठी ठाणेकरांनी पुढे येणं गरजेचं आहे. आमच्या रुग्णालयाच्या माध्यमातून अत्यंत गरीब गरजू रुग्णांना सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून जनतेनं इथे येऊन नक्कीच उपचार घ्यावेत आणि अवयव दान करून इतर रुग्णांचे प्राण वाचवावेत असा आमचा प्रयत्न आहे. 24 तारखे रोजी शिफ्ट झालेला त्या रुग्णाचा एक गंभीर रस्ता अपघातात मेंदूला खूप मोठी इजा झालेली. त्याची तिकडे बाहेर एक डिकम्प्रेसिव्ह क्रिनेक्टॉमी म्हणून एक सर्जरी करण्यात आली आणि इथे आल्यानंतर आम्ही जेव्हा क्लिनिकली तपास केला तर आम्हाला आढळलं की ते रुग्णाचे ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस ॲब्सेंट आहेत. तर त्या परिणामस्वरूपी आम्ही त्याला ब्रेनडेड डिक्लेअर केला. त्यानंतर आम्ही नातेवाईकांना त्याने समजून सांगितलं की तुमचा रुग्ण ब्रेनडेड आहे आणि तुमची जर इच्छा असेल तर या रुग्णाचे आपण ऑर्गन डोनेट करू शकतो. तर नातेवाईकांनी काही टाईम घेऊन समजून सगळं प्रोसेस या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ऑर्गन डोनेशनची स्वीकृती दिली. त्या परिणामस्वरूपी काल 29 तारखेला आम्ही ZT झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कमिटी आहे त्यांना सूचित केलं आणि त्यांच्या डायरेक्शनच्या अनुसार वेगळ्या हॉस्पिटल्स इथून प्रत्येक टीम आमच्या हॉस्पिटलला आल्या आणि हार्ट, किडनी, लिव्हर, पँक्रियास, कॉर्निया आणि बोन्स असे अवयव आम्ही प्रत्येक वेगळ्या हॉस्पिटल्सला डोनेट केले आणि ऑलमोस्ट 10 लोकांचे जीव वाचले.